कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी काल महाराष्ट्राच्या एसटी आणि कर्मचाऱ्याला कन्नड बोलता येते का अशी विचारणा करून तोंडाला काळं फासल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ही घटना घडली. या प्रकरणाविरोधात आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटक सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ठाकरे गटासह संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी संताप व्यक्त करत कन्नड रक्षक वेदिका संघटना कर्नाटक सरकारला थेट आव्हान दिले. दरम्यान आंदोलनाप्रसंगी कर्नाटकच्या गाड्यांना महाराष्ट्राचा भगवा ध्वज लावून पुन्हा कर्नाटकच्या दिशेने रवाना करण्यात आले. याप्रसंगी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एसटीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं फासलं आणि अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. एसटी महामंडळाचे हजारो कर्मचारी हे अडचणीत आहेत. त्यांचा विचार जर केला तर हे सरकार या ठिकाणी कर्नाटकला कुठल्याही प्रकारचा जाब विचारत नाही. आजच्या याच्या महाराष्ट्राच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठी माणसाची अस्मिता असणारा भगवा झेंडा आज आम्ही या कर्नाटकच्या गाडीवर लावलेला आहे. आमची भूमिका आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या कर्नाटकच्या एसट्या बंद कराव्या आणि मराठी माणसाची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं सुरू राहणार. राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं वाटतं. राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाची कोणतीही भूमिका अजून स्पष्ट नाही. ही घटना काल घडलेली आहे, म्हणजे काल रात्री घडलेली आहे आणि हा प्रकार हे कन्नड वेदिका वेळोवेळी करतात. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस जो कर्नाटकात जातो त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आहे. कन्नड वेदिका जाणीवपूर्वक मराठीला विरोध करते आहे. कन्नड वेदिकेवर बंदी किंवा त्या अनुषंगाने काय कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं. नाही, कन्नड वेदिकेला बंदी घाला अशी मागणी गेली अनेक दिवस आहे, पण कर्नाटकचं सरकार उलटच आहे. कन्नड वेदिका सोडून त्या इथं भगव्याचा शिवसेनेचा असणारा आंदोलन असेल, त्या संघटना असेल त्याच्यावर म्हणजे बंदी घालणार अशा पद्धतीची भूमिका ती घेत आहेत. ओके, धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.